नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर हळूहळू जसे जसे आता दिवाळीचे दिवस पुढे जातील तसे जसे एक एक व्हिडिओज तुम्हाला येत राहतील. तर आजचा हा जो दिवस आहे ना, हा वसुबारसचा दिवस आहे. तर म्हणजे हा जो व्हिडिओ तुम्हाला येतो तो वसुबारसचा दिवस आहे. तर पहिले म्हणजे सगळी साफसफाई माझी संपूर्ण झाली आहे, जी पूसपास करायची होती. बरंचसं सगळंच मी तुमच्यासोबत शेअर नाही केलं, कारण सगळ्यांचं तेच काम असतं. ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या खरंच काही इन्फॉर्मेटिव्ह होत्या त्या मी तुमच्यापर्यंत शेअर केल्या. त्यातली आणखीन एक गोष्ट जी मला वाटली की बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम कदाचित येत असेल, तर जी आपण पडदे बघा, आता जे म्हणजे मोठे मोठे जे विंडोज येतात, तर मोठ्या विंडोजचे पडदे पण तेवढेच जड असतात. तर पडदे ना, पण त्याला वरती हे जे अँगल्स येतात, म्हणजे हे जे हुक्स येतात असे गोल गोल, तर ह्याच्यासोबत आपल्याला मशीनला हे लावता येत नाहीत आणि हाताने पण तेवढे उचलायला जमत नाहीत, कारण म्हणजे नंतर पाण्यात टाकल्यानंतर खूप जड होतात. तर मी पण काय केलं, 1-2 वेळा ड्रायक्लीनला दिले, पण प्रत्येक वेळी ते ड्रायक्लीनला देण्याचा खर्चसुद्धा तेवढा परवडत नाही. तर त्याच्यामुळे अशा प्रकारे या पद्धतीने तुम्ही अगदी इझिली पडदे वॉशिंग मशीनमध्ये धुवू शकता. तर पडद्यांचे हे वरचे जे रिंग्स असतात ना, ते अशा प्रकारे तुम्ही कुठलीही दोरी म्हणा किंवा काही असं बांधायचं साधन असेल ना, त्याने तुम्ही अशा प्रकारे हे पूर्ण जे रिंग्स आहेत ना, त्या सगळ्या एकामध्ये जसं आपण पडदे म्हणजे लावताना कसं आपण त्या रॉडला लावतो, तशा प्रकारे संपूर्ण त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि पूर्ण त्याला असं छान गच्च बांधायचे घट्ट चांगलं. याच्यामुळे काय होतं की तुमचे जे ह्या रिंग्स आहेत ना, त्या अजिबात मशीनमध्ये अडकत नाहीत आणि एकदम मस्त आपले पडदे मशीनमध्ये छान धुतले जातात. तर बघा, अशा प्रकारे मी दोन्ही पडदे जे आहेत ना, ते व्यवस्थित बांधून घेतले. माझा हा जो अवतार तुम्हाला दिसतोय, तर हा मी सकाळी हल्ली वॉकला जाते ना, तर त्याच्यामुळे तिथून जाऊन आली आणि लगेचच म्हटलं पहिले पडदे धुवायला घालते आणि त्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी करते. तर बघा, हे व्हाईट पडदे आहेत, त्याच्यामुळे खूप खराब झाले होते. तर म्हणून म्हटलं मशीनला लावूनच घेऊ, कारण पूर्ण घर स्वच्छ केलं आहे ना, तर एकूण एक गोष्ट साफ झाली तरच मनाला पण समाधान मिळतं. आणि मशीन लावताना तुम्ही नेहमी ना लिक्विडचाच वापर करा. साबण जी पावडर वापरतो ना, ती अजिबात वापरू नका. लिक्विड जेवढं तुम्ही वापराल ना, म्हणजे लिक्विडच वापराल, तर तुमची मशीन अगदी छान राहील. तर ही जी मशीन आहे माझ्याकडे, ही वर्लपूलची 8 kgची मशीन आहे. आधीची जी होती ती 6.5 kgची होती, पण अशा प्रकारे मोठ्या गोधड्या, चादरी, ब्लँकेट्स वगैरे मग त्याच्यामध्ये वॉश करता येत नव्हते, तर म्हणून ही 8 kgची घेतली. तर ही वर्लपूलची मशीन आहे आणि ऑटोमॅटिक आहे, फुल्ली ऑटोमॅटिक आहे. फक्त याच्यामध्ये मला एक जो ड्रॉबॅक वाटला तो मी तुम्हाला सांगते, की अगदी पाहिजे तसे खूप ड्राय होत नाही आहेत कपडे. तर म्हणून आणखीन ऑप्शन्स असतील तर ते पण तुम्ही चेक करू शकता. आता उन्हाळ्यामध्ये ठीक आहे, पण जेव्हा पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये आपल्याला कसे असे निदान 80% तरी ड्राय होऊन आले पाहिजे, तर तेवढे असे ड्राय मला वाटले नाही. बस बाकी मशीनचं काम सगळं मस्त आहे, छान आहे आणि टायमिंग खूप जास्त घेते. तर बघा, अशा प्रकारे बघा पडदे किती क्लीन निघालेत. अगदी आतलं पण जे पोर्शन आहे ना, एकूण एक इथे खूप डस्ट बसली होती, खूप धूळ बसली होती, पण या टेक्निकने अगदी परफेक्ट असे पडदे वॉश झालेत. तर तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये ना मी ज्या छोट्या छोट्या काही लाईट्स घेतल्या होत्या त्या दाखवल्या, त्यामध्येच ह्या एक लाईट्स मी मागवल्या होत्या. ह्या पण मला खूप उशिराच मिळाल्या. हे मी ऑनलाईन एक असाच व्हिडिओ बघितला होता आणि त्याच्या थ्रू मी या मागवल्या होत्या. याचे रिव्ह्यूज मी तुम्हाला आत्ता लगेचच देणार नाही, कारण मी पहिल्यांदाच मागवल्यात. मला माहिती नाही की त्यांची सर्व्हिस कशी आहे, याची क्वालिटी कशी आहे. पहिले मी या लाईट स्वतः व्यवस्थित वापरून बघेन आणि त्यानंतरच तुम्हाला सांगेन. कारण बघा, आपण ऑनलाईन ज्या वस्तू घेतो ना, त्या कशा आपण रिटर्न करता येतात किंवा काय, ह्याच्यामध्ये सुद्धा एक जे होतं ना, ते थोडंसं तुटलं होतं. पण त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्हाला तिथे पर्सनली येऊनच ते रिपेअर म्हणजे करून घ्यावं लागेल किंवा एक्सचेंज करून घ्यावं लागेल. तर त्याच्यामुळे म्हटलं की पहिले थोडं थांबू. दिसायला खूप सुंदर दिसतात या लाईट्स लावल्यानंतर. कशा दिसतात ना, त्या मी तुम्हाला दाखवते. की बघा, अशा प्रकारे मला ह्या देवघराच्या बाजूला हव्या होत्या, कारण खरोखरचे जे आपण लामण दिवे वगैरे लावतो ना, तर इथे घरामध्ये थोडंसं रिस्की वाटतं ते, कारण हवा खूप येत राहते सारखी. तर त्याच्यामुळे मला असं काहीतरी लामण दिव्यासारखंच काहीतरी हवं होतं आणि हे जेव्हा बघितलं ना, मला खूप आवडलं, प्रचंड आवडलं. आणि बघा, देवघराला लावल्यावर बघा कसलं सुंदर दिसतंय. म्हणजे मला असं वाटत होतं की
आपली दिवाळी तर असतेच, पण देवांची सुद्धा दिवाळी असली पाहिजे. आणि देव दिवाळी म्हणजे माझं मंदिर जे आहे, देवघर आहे, तिथे बघितल्यानंतर असं वाटलं पाहिजे की अरे दिवाळी आहे. तर म्हणून खरंच खूप छान वाटत होतं बघा. अंधार केल्यानंतर आहे ना, इतकं सुंदर वाटत होतं ना, काय सांगू. की नेहमी मी हेच म्हणते की जे डोळे बघू शकतात ना, ते कॅमेरा कधीच कॅच नाही करू शकत. इतकं सुंदर अप्रतिम वाटत होतं. आणि टेन्शन नाही की म्हणजे कुठे काही लागण्याचं किंवा कसलंही टेन्शन नाही, कारण संपूर्ण इलेक्ट्रिसिटीवरती असतं हे. पण बघू, आहेत सुंदर लाईट्स, पण मी तुम्हाला हळूहळू याचं वापर करून मग तुम्हाला ह्याचे प्रॉपर रिव्ह्यूज देईन की कसे आहेत, व्यवस्थित किती वेळ चालतात, किंवा ह्याचं काही प्रॉब्लेम वगैरे होत नाही ना, हे सगळे मी तुम्हाला नंतर रिव्ह्यूज देईन. यांच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत, म्हणजे समयांचे ऑप्शन्स आहेत, असे 5 लेयर, 3 लेयर, 2 लेयर, सिंगल लेयर असे पण ऑप्शन्स आहेत. तर खूप मस्त वाटतं. आता ही आणखीन एक मी मागवल्या होत्या म्हणजे लाईट्स. तर बघा, ह्या मला ना अशा प्रकारे मी इथे लावल्यात. ज्या माझं एंट्रन्स आहे ना, एंट्रन्सच्या इथे अशा प्रकारे लावल्यात. तर ह्या पण खूप सुंदर दिसतात. फक्त इथे कसं लाईट्सचं थोडंसं माझं कनेक्शनचा प्रॉब्लेम होता, तर त्यामुळे तिथून जी वायर गेली आहे त्यामुळे ते थोडंसं असं जरा खराब दिसत होतं. पण बाकी लाईट्स खूप सुंदर दिसतात. तर अशा ह्या आणखीन थोड्याशा वेगळ्या लाईट्स मी मागवल्या यावेळेला. आणि दिवाळीला काही ना काही असं वेगवेगळं नवीन असं छान आपण केलं ना घरामध्ये, तर आपल्याला सुद्धा घरात वेगळंच म्हणजे जो सणाचा उत्साह आहे ना, तो आणखीन असा द्विगुणित होऊन जातो. तर अश्विन वद्य द्वादशी ही गोवत्स्व द्वादशी किंवा वसुबारस म्हणून प्रसिद्ध आहे. आणि या दिवशी गायीची तिच्या पाडसासह पूजा केली जाते. प्राचीन काळापासून हिंदू लोक गायीला पवित्र मानत आले आहेत. गायीच्या ठिकाणी 33 कोटी देव असतात असं मानलं जातं, म्हणून तिला गोमाता म्हणतात. तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली. श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून सुद्धा म्हणून घेतलं. आपण अनेक प्रसंगी दान करत असतो, त्यात गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले आहे. पंचगव्य म्हणजेच गायीपासून मिळणाऱ्या 5 वस्तू. त्यात गायीचे दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र याने अंघोळ करणे व पोटात घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. घरात लक्ष्मींचे आगमन व्हावे या हेतूने सुद्धा या दिवशी सवस्त धेनूची पूजा करतात. वसू म्हणजे द्रव्य म्हणजे धन, आणि त्यासाठी आलेली बारस म्हणजे द्वादशी, म्हणून याला वसू बारस असं म्हटलं जातं. गायीच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो. गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास असतो. गायीचे दूध आणि तुपामध्ये सोमाचा वास असतो. तसंच पंचगव्याचे प्राशन पोटात केल्यानं सेवा करण्यात जो अडथळा निर्माण होतो ना, तो होत नाही. आपल्या शरीराबाहेर अशुभ शक्तींचा नाश होतो. तसंच कोणी करणी केली असेल तर त्यालाही ती परत जात असते, कारण पंचगव्याचे संरक्षण शरीरावर असेल तर कोणतीही वाईट शक्ती आपल्या जवळ येऊ शकत नाही. तर आजची पूजा अशी झाली. आणि पूजेचं जास्त काही शेअर केलं नाही, कारण मला पूजा करायची नव्हती. आणि लकीली उद्यापासून आता मला पूजा करायला मिळणार आहे. खूप टेन्शन होतं मला मोठं की कसं होतं आहे, मिळते पूजा नाही मिळते, आपले जे महिन्याचे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे. तर हल्ली थोडं पुढे मागे चाललं, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो असा पूजेच्या वेळेला. पण म्हणतात ना की देवालाच काळजी असते. आणि खरंच मी देवी आईला इतकं मनापासून विनंती करत होती ना की खरंच आई प्लीज 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 मला काही करून मला पूजा मिळू दे. आणि म्हणतो ना की अगदी आतून आपण जेव्हा हाक मारतो ना देवाला, देव नक्कीच आपली गोष्ट ऐकतो. आणि खूप बरं झालं, मला मोकळं केलं त्याच्यातून. आणि मस्त आता उद्या आहे धनत्रयोदशी, आज होती वसुबारस. आणि आजची जी पूजा आहे ना ती निष्ठाने केली आहे. तर साधी सोपी तिने तशीच पूजा केली आहे, पण छान मांडलं आहे बघा, किती मस्त मांडलं आणि खूप सुंदर वाटतंय. हे लाईट्स जे आहेत ना हे पण खूप सुंदर दिसत आहेत. हे लाईट्सच्या बाबतीत मी शेअर नाही केलं, कारण मी त्यांना विचारलं होतं, तर त्यांनी मला म्हटलं होतं की त्यांना असं काही म्हणजे व्हिडिओमध्ये प्रमोशन वगैरे करायचं नाही आहे. तर म्हणून मी काही सांगितलं नाही त्यांच्या बाबतीत. पण तुम्हाला कोणाला हवे असतील तर तुम्ही सांगा, मी त्यांना विचारेन. समजा ते म्हणत असतील तर मी नक्कीच त्यांचे नंबर तुम्हाला देईन.
तर एक गोष्ट मी लक्ष्मीपूजनसाठी मागवली होती आणि खूप दिवसांनी आली आहे, ती खूप होल्डमध्ये होती. आता जे पण मी तुम्हाला वस्तू दाखवलेत ना सगळ्या लाईट्स वगैरे, तर त्या तुम्हाला ना लगेच मिळणार नाही आहेत, कारण मलाच खूप उशिरा आल्या त्या. तर जेव्हा पण असे काही सेल वगैरे असतील ना, तर आपण थोडंसं लवकर वस्तू मागवायच्या, कारण सणांच्या तोंडावर वस्तू लवकर येत नाहीत, खूप वेळ लागतो त्यांना यायला. तर म्हणून काय काय गोष्टी मी आधीच म्हणून मागवून ठेवल्या होत्या. आणि ही गोष्ट पण मी खूप शोधत होती आणि खूप लेट आली, म्हणजे 2 वीक घेतले. नॉर्मली ॲमेझॉन प्राईम असेल तर तुम्हाला 1-2 दिवसात डिलिव्हरी येऊन जाते, पण ह्याला 2 वीक लागले यायला. आणि ती काय आहे ती मी तुम्हाला दाखवते, की स्पेशली लक्ष्मीपूजनसाठी मी हे मागवलं आहे. ते म्हणजे हे देवीचे अवयव मागवलेत देवीचे. म्हणजे हे असे हात असतात देवीचे, आणि माहीत नाही मी कसं मांडणार आहे, काय करणार आहे, पण मला आवडलं आणि म्हटलं चला आपण असं पण काहीतरी मागून बघू आणि करून बघू की देवी आई कशी दिसणार आहे. हे पाय आहेत, हे पण आपल्याला असे फोल्ड करता येतात, म्हणजे फोल्ड करून बांधता येतात अशा प्रकारे. तर देवी आईचं स्वरूप आपल्याला बसलेलं असं बनवायचं असेल तर अशा प्रकारे पाय फोल्ड करावे लागतील आणि असे बांधावे लागतील, मग ते बरोबर बसतील. असे फोल्डवाले पण मिळतात, बरेच काय काय होते, पण मी रिव्ह्यूज बघून घेतले, कारण काय काय मग एकदमच क्वालिटी बरोबर नसते. ही क्वालिटी छान आहे पायांची. मग जेव्हा असे बसलेले पाय करायचे असतील तर बघा अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून असं बांधावं लागेल, असे बांधावे लागतील फोल्ड करून. तसे छान पैंजण वगैरे घातले पायात तर खूप सुंदर दिसेल ना. माहीत नाही माझ्या डोक्यात जे काय काय येतं आहे, जे कदाचित देवींचीच इच्छा असते आणि म्हणून त्याच्यामुळे तशा गोष्टी होत राहतात. तर बघू पहिले मला आता ह्याला कसं, म्हणजे साडी नेसवायची असेल तर कसं नेसवता येईल किंवा कशी मांडणी करावी लागेल काय, ते पण मला थोडा विचार करावा लागेल. तर आलेलं तर आहे, माहिती नाही हेच लावेन किंवा नाही लावेन, कारण आयत्या वेळेला काहीच समजत नाही. मग आयत्या वेळेला खूप घाई होते, यावेळी मी खूप लवकरच मांडणी करायला घेणार आहे, कारण मग हे सगळं कसं लावू कसं बांधू हे सगळं डोक्यात आहे माझ्या. तर हे सगळं मागवलं होतं आणि समजा मला पूजा करायला मिळाली नसती तर किती 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 मूड ऑफ झाला असता. पण मग मी विचार केलेला, समजा नसतं आलं असतं तर मी काही ना काही ऑप्शन दुसरं शोधलं असतं, गोळ्या वगैरे असं, पण शक्यतो नाही घ्यायच्या, त्याने खूप त्रास होतो पुढे. मग जो लेडीजला पिशवीचा वगैरे जो त्रास होतो ना, ते या गोळ्यांमुळेच होतो, तर म्हणून शक्यतो टाळा. पण अशा ज्या वर्षातून एकदा मोठ्या पूजा येतात तेव्हा आपण स्वतः असणं घरामध्ये, म्हणजे आपलं स्वतःचं हात लागणं खूप महत्त्वाचं असतं. तर म्हणून देवी आईचीच इच्छा असेल आणि म्हणून तिने म्हणजे मोकळं केलं पूजेसाठी. तर खरंच 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 खूप धन्यवाद देवी आईला, आणि खूप खूप छान वाटतंय मला, खूप बरं वाटतंय. तर हे बघा कसं आहे, हे मांडायचं आहे. ह्याचे काय काय व्हिडिओज पण बघितलेत मी की कशी मांडणी करतात, बघू कसं जमतंय. आणि तुमच्या सगळ्यांची दिवाळी कशी चालू आहे. फराळाचं म्हणून मी काहीच केलं नाही आहे, तर आता रविवारी वगैरे बघेन काय 1-2 गोष्टी बनवायच्या असतील तर. बाकी तर शेव चकली वगैरे मी त्या ताईंकडून मागवले, कारण मी तुम्हाला दाखवलं होतं की त्यांचे सगळे बेक प्रोडक्ट्स आहेत, ऑइल अजिबात वापरलेलं नाही आहे त्याच्यामध्ये. तर त्यांच्याकडून मी काही गोष्टी मागवल्यात आणि तुमच्या सगळ्यांचे खूप छान छान रिव्ह्यूज मला त्यांच्याकडून ऐकायला मिळतात, दादांकडून ऐकायला मिळतात. जे बाप्पा मोरया स्टोअरमध्ये तुम्ही जाताय, बरेच जण असं सांगतात की आम्ही पहिले दादरला सिद्धिविनायकला जातो, त्यानंतर स्वामींच्या मठात जातो आणि त्यानंतर दादा आम्ही इथे येतो बाप्पा मोरयामध्ये खरेदी करण्यासाठी देवपूजेच्या वस्तूंची. तर मी खरंच सांगते की तुम्ही सगळे माझ्यावर इतका विश्वास ठेवून आणि इतकं मला प्रेम देऊन तुम्ही सगळ्या वस्तू इतक्या आनंदाने खरेदी करताय घेताय, त्याबद्दल सगळ्यात पहिले तुमच्या सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला खरं सांगू की आपण जे हे आज खरेदी करतोय ना, सणाच्या निमित्ताने का होईना, पूजेच्या निमित्ताने का होईना, पण ज्या लोकांचं त्यावरती घर चालतंय किंवा जे लोक तिथे ज्यांना काम नाही आहे त्यांना काम मिळतंय, खूप चांगल्या हेतूसाठी खरेदी होते आणि त्याच्या मागे सुद्धा खूप चांगल्या म्हणजे पर्पज सॉल्व होत आहेत. खूप लोकांचं घर चालतंय त्याच्यावरती, खूप लोकांचं पोटपाणी चालतंय. तर ही गोष्ट खूप छान आहे आणि ते सगळे आशीर्वाद ना तुम्हाला सगळ्यांना सुद्धा मिळणार आहेत. तर त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे पण खूप 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 धन्यवाद. आणि आजचा आपला पहिला वसुबारसचा दिवस होता. उद्या धनत्रयोदशी आहे, त्यानंतर लक्ष्मीपूजन आहे
तर हे जे ही जी संपूर्ण दिवाळी आहे ना, ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना सुख समृद्धीची, आनंदाची, भरभराटीची, यशाची आणि आरोग्यदायी जाओ हीच स्वामींकडे प्रार्थना। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। दिवाळी छान मस्त खा प्या, मज्जा करा, आनंद घ्या। फटाके कमीत कमी फोडा। मी सांगेन की तुम्हाला माहिती आहे फटाक्यांमुळे जे प्रदूषण होतं आहे त्याच्यामुळे पक्ष्यांना सुद्धा खूप त्रास होतो। खूप पक्षी मरतात या काळामध्ये या फटाक्यांमुळे, आवाजामुळे, प्रदूषणामुळे। त्यामुळे प्लीज आपल्या निसर्गाची काळजी आपणच घेतली पाहिजे। म्हणून कमीत कमी फटाके, मला माहिती आहे सण आहे, सणालाच फटाके फोडले जातील, पण तरी असे काही एकदम फोडू नका की ज्याने खरंच सगळ्यांना त्रास होईल। जे वृद्ध लोक आहेत, ज्यांना दम्याचे त्रास आहेत, ज्यांना हार्टचे त्रास आहेत, त्यांना सुद्धा या पोल्युशन्सचा, या आवाजाचा खूप त्रास होतो। तर म्हणून आपला सण, आपल्या सणाला बट्टा लागता कामा नये। आपला सण सगळ्यांसाठी आनंदाचा गेला पाहिजे, सगळ्यांसाठी सुखासमाधानाचा गेला पाहिजे। तर म्हणून तशा म्हणजे अनुषंगाने आपण आपले सण साजरे केले पाहिजेत। तर नक्कीच तुम्ही सगळे कराल मला माहिती आहे। आणि सगळ्यांना ही दिवाळी खूप छान छान जाओ। तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी, शुभ दीपावली। तर चला पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।